शेतकरी बंधूंनो नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या ॲग्री हेल्पर या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा 2025च्या खरीप हंगामातील माहिती घेणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्याला किती विमा मिळणार आहेत आणि त्याची काय निकष असणार आहेत याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर जाणून घेऊयात की 2025 मधील विमा येण्यास काय काय अडचणी आहेत आणि कधी येणार आहेत। मागील वर्षापर्यंतचे विम्याचे निकष वेगळे होते, परंतु यावर्षी विम्याचे निकष वेगळे आहेत। आतापर्यंत आपल्याला शेतकरी बांधवांना 4-5 ट्रिगरनुसार विमा मिळत होता, परंतु मित्रांनो यावर्षी फक्त एका ट्रिगरवर नुकसान भरपाई मिळणार आहे। तो ट्रिगर म्हणजे पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई। या बेसवर मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला 2025चा खरीप हंगामातील पीक विमा मिळणार आहे। आतापर्यंतचा आपल्याला महाग मिळत होता ते आपल्याला नुकसान भरपाई आपल्या शेतातील उत्पन्न याच्या आधारावर मिळत होता, पण यावर्षी तसे होणार नाही। आपल्याला फक्त पीक कापणी प्रयोगांतर्गत पीक विमा मिळणार आहे। म्हणजे काय, 50 ते 60 हजार वेगवेगळ्या खरीप पिकांचे निरीक्षण होणार। ते निरीक्षण राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे आणि केंद्र शासनाकडून विमा कंपनीकडे वितरित होणार आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी पीक विमा मिळणार आहे का, तर त्याचे उत्तर आहे मिळणार आहे। यावर्षी शेतकऱ्यांचे खूप अतोनात नुकसान झालेले आहे। जवळपास सर्व शेतकऱ्यांचे 60 ते 70% खरीप पीक वाया गेलेले आहेत। तर आपल्याला यावर्षी NDRF आणि SDRFच्या निकषानुसार शेतकऱ्याला मदत मिळणार आहे, परंतु त्याच्यासाठी काय निर्बंध आहेत हे आपल्याला समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे। तर निर्बंध असे आहेत की पीक कापणी प्रयोग आधारित 50% आणि उत्पादन आधारित 50% यांची जानेवारी करून 50%च्या आत ज्या शेतकरी बसतात त्यांनाच फक्त मित्रांनो ही एक महत्त्वाची आपल्या गोष्ट आहे, त्यांनाच फक्त पीक विमा मिळणार आहे। म्हणजे काय की ज्या शेतकऱ्यांचे पीक कापणी प्रयोग आधारित 50% आणि उत्पादन आधारित 50% यांची जानेवारी करून जे शेतकरी 50%च्या आत बसतात त्यांनाच फक्त पीक विमा मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचे आपल्याला पीक विम्याचे खूप अनुभव आले असतील, परंतु यावर्षीचे अनुभव खूप वेगळे आहेत। म्हणजेच की सरसकट पीक विमा मिळणार नाही। समजा लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात 4 महसूल मंडळात नुकसान भरपाई झाली, तर त्यांना सरसकट विमा न मिळता झालेल्या नुकसानाची आणेवारी करून शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रानुसार म्हणजे त्यांच्या जमिनीनुसार विमा मिळणार आहे, याचा अर्थ असा होतो। म्हणजे काय मित्रांनो, एखाद्या महसूल मंडळात 50% नुकसान झाले आहे आणि दुसऱ्या महसूल मंडळात 30% नुकसान झाले आहे, तर त्या हिशोबानुसार तुम्हाला यावर्षीची पीक विमा मिळणार आहे। गेल्या वर्षी असे होत नव्हते, सरसकट विमा मिळत होता, परंतु यावर्षी पीक कापणी आधारित निकष लावल्यामुळे आता आपले जेवढे नुकसान झाले आहेत तेवढाच आपल्याला विमा मिळणार आहे। समजा मित्रांनो, तुमच्या शेतात खूप पाऊस पडला, गारपीट झाली आणि तुमच्या शेतीचे नुकसान झाले आहे, परंतु मंडळाचे नुकसान झालेले नाही, तर तुम्हाला यावर्षी पैसे येणार नाहीत, असा यावर्षी निकषाचा अर्थ आहे। मित्रांनो, यावर्षीचे निकष खूप शेतकऱ्यांची पिळवणूक करणार आहेत, याचा असा उद्देश आहे। यावर्षीचा पीक विमा पूर्णपणे मंडळावर आणि आपल्या शेतावर पीक कापणी आधारित प्रयोग यावर अवलंबून असणार आहेत। आता मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा, खूप शेतकरी विचारत होते की पीक विमा कधी येणार आहे, तर पीक विमा फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे नुकसान त्यांच्या आणेवारीनुसार होऊन त्यांच्या क्षेत्रानुसार त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या ॲग्री हेल्पर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा। धन्यवाद। अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा।